हा माझा सर्जकोट गाव. सर्जकोट गावातील हे पिरावडीचं बंदर. खूप सुंदर असा माझा गाव आहे. सर्जकोट बंदर आणि पिरावडी बंदर अशी जी दोन बंदरं इथे जोडलेली आहे त्यातील हे पिरावडी बंदर. हा समोर जो भाग दिसतो आहे आणि सुरूची झाडं दिसत आहे तिथे तळाशील हे बेट आहे. इकडच्या भागामध्ये रेवंडी गाव आहे. इथे सगळा माझा सर्जकोट गाव वसलेला आहे. छान हिरवळ पसरलेली आहे ह्या कड्यावर. मी आत्ता ज्या ठिकाणी उभी आहे ह्याला कडा म्हणतात आणि ह्या कड्यावरच्या सुंदर हिरवळीवर ही सारी गुरं चरत आहेत. छान वाटत आहेत ही गुरं बघताना सुद्धा. छोटे छोटी वासरू आहे. छोटे वासरू आहे. मी त्याला हात लावते. हा बघूया काय करते ते. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि ह्या गुरांची लगबग सुरू झालेली आहे. जेवढा खाता येईल, जेवढा चारा खाता येईल तेवढं ते खाण्याचं काम सुरू आहे त्यांचं. खूप साऱ्या गायी पण इथे आपल्याला बघायला मिळत आहे. आमच्या गावातल्या सर्वांच्या गायी इथे ह्या कड्यावर आलेल्या असतात. आता हे चारा खाणार आणि एखाद्या असं नांगरून ठेवलेल्या टॉलरच्या खाली किंवा एखाद्या बोटीच्या खाली ही सारी गुरं रात्रभर शांतपणे बसलेली असतात. शांतपणे झोप घेतात आणि नंतर सकाळी ती सर्जकोट गावामध्ये पुन्हा एकदा आपली फेरी मारायला जातात. तिथे त्यांची वासरं असतात, त्यांच्या मालकांची घरं असतात. मग त्या ठिकाणी ती जातात. माझी पण गायी होत्या केव्हा तरी आणि मग माझी गाय केव्हा आली नाही की मी सकाळी शोधत शोधत या भागात यायची आणि मग मला प्रश्न पडायचा आता ह्या सगळ्या मित्रपरिवारामधून माझ्या गायीला घरी नेऊ कसं, कारण ती तर हलायची नाही. ह्या गायी मला खूप आवडतात कारण मी पण ह्या गायीतून गेलेली आहे. तब्बल 4 वर्ष मी गायी सांभाळलेल्या आहेत. एका गायीच्या 3-4 गायीची झालेली 3-4 वासरं सुद्धा मी सांभाळलेली आहेत. ती सुद्धा अशीच यायची, कड्यावर फिरायची, मनसोक्त खायची, काही मला टेन्शन नव्हतं. आणि छानपैकी घरी दूध द्यायला त्यांची मम्मी घरी यायची. हे बघा हे छोटं वासरू आलंय. हा पण मला हात लावायला दे. बाबू बाबू माझं सर्जकोट गाव मला खूप आवडतो. पिरावडी आवडते, सर्जकोट आवडतं, मिर्याबंद आवडतो. सगळ्या वाड्या ह्या गावातील मला खूप आवडतात. ज्याचं नाव, ज्या सुवर्णकड्याचं नाव सगळीकडे गाजत आहे तो सुवर्णकडा म्हणजे आणखी दुसरं तिसरं काही नसून हाच कडा आहे. आणि इथे कितीतरी पर्यटक या कड्याला भेट द्यायला येतात कारण कडा आहेत तसा. छान खडका आहे. त्या